नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड, कर्तव्य कॉमर्स क्लासेस लोहा। आज आपण शिकवणार आहात जो नवीन भागीदार आपल्या बिझनेस मध्ये येतो। तर हा नवीन भागीदार जेव्हा आपल्या व्यवसायामध्ये येतो तर त्याला काही भांडवल आणावं लागतं, हे लक्षात ठेवा। आपण अगोदर सांगितलं बाबा हे जुने भागीदार आहेत, जुने भागीदार। येणारा कोणता भागीदार येतो? नवीन भागीदार। तर लक्षात ठेवा हे जुने भागीदार या नवीन भागीदाराला का प्रवेश देतात त्याचं कारण आहे, त्यांना एखादा बिझनेस करायचा समजा एक्स आणि वाय ला, तर या दोघा जणांना पैशाची कमतरता आहे, थोडे ह्या दोघांकडे पैसे कमी कमी आहेत। समजा ह्यानं 50,000 आणले, एक्स आणि वाय ने पण 50,000 आणले, पण अजून 50,000ची गरज आहे। तर हे काय करतात, नवीन व्यक्तीला प्रवेश देतात आणि याला पण सांगतात तू पण 50,000 रुपये घेऊन ये आणि आमच्या व्यवसायामध्ये येऊन प्रवेश करू शकतो। मग हा व्यक्ती प्रवेश घेतो, पण प्रवेश घेत असताना नाही 50,000 रुपये काय आणते, भांडवल आणते, हे लक्षात ठेवा। मग जेव्हा जेव्हा नवीन भागीदार व्यवसायामध्ये भांडवल आणतो तर हे भांडवल त्यानं दोन पद्धतीने आणते, एकतर ते रोख आणते म्हणजे नगदी आणते, किंवा एकतर तो संपत्ती आणतो। बरोबर आहे, एकतर तो नगदी तरी आणतो भांडवल, किंवा अन्यथा काय आणतो, संपत्ती। नगदी आणि संपत्ती म्हणजे काय, तर समजा तो 50,000 रुपये डायरेक्ट नगदी जर घेऊन आला तर त्याला म्हणायचं भांडवल कसं आणलं, नगदी आणलं। किंवा कधी कधी काय करतो, 50,000 रुपये नगदी न आणता 50,000 रुपयाची एखादी काय आणतो, संपत्ती आणतो। म्हणजे एखादा संगणक तरी घेऊन येतो, एखादं यंत्र घेऊन येतो, किंवा एखादं फर्निचर घेऊन येतो। बरोबर आहे, मग याचा अर्थ त्यानं नगदी पैसे आणले का, नाही, त्यानं काय आणली, संपत्ती आणली। ती संपत्ती काय म्हणून आणलेली असते, भांडवल। म्हणून नवीन भागीदार जेव्हा जेव्हा व्यवसायामध्ये प्रवेश करतो तेव्हा तेव्हा तो भांडवल आणतो, हे तर मात्र नक्की आहे। पण भांडवल आणत असताना तो एकतर भांडवल रोख आणतो किंवा एकतर काय आणतो, संपत्ती आणतो। मग त्याला भांडवल आणल्यावर कोणत्या नोंदी होतात ते या ठिकाणी बघा मी ते लिहिलेले आहे, हे पहा। हे नवीन भागीदार आहे। नवीन भागीदार जेव्हा भांडवल नगदी आणतो, नगदी म्हणजे रोख, जेव्हा जेव्हा तो रोख भांडवल आणतो तेव्हा तेव्हा ती ही नोंद करायची आपण। रोख आणलं म्हणून रोख खाते नावे आणि नवीन भागीदाराचे भांडवल खाते जमा। लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा भांडवल तो नगदी आणतो, नगदी म्हणजे रोख बरं का, जेव्हा जेव्हा तो रोख भांडवल आणतो तो रोख खाते नावे करा आणि ते जो भागीदारानं आणलंय त्याचं खातं काय करा, जमा करा। म्हणजे नवीन भागीदाराचं खातं काय होईल, जमा। ही झाली नगदी आणल्याबद्दल। या उलट जेव्हा जेव्हा तो संपत्ती घेऊन येईल तेव्हा तेव्हा बघा नवीन भागीदाराने भांडवल म्हणून काय आणली, संपत्ती आणल्याबद्दल। जेव्हा जेव्हा तो संपत्ती आणेल तेव्हा तेव्हा संपत्तीचे खाते नावे करा, हे लक्षात ठेवा। रोख आणलं तर रोख खाते नावे करायचं, संपत्ती आणली तर संपत्तीचे खाते नावे करायचं। जमाला मात्र नवीन भागीदाराचे भांडवल खाते जमाला येते, इथं असू इथं असू। त्या दोन नोंदी भांडवल आणल्याबद्दलच्या दोन नोंदी। रोख भांडवल आणलं तर रोख खाते नावे, नवीन भागीदाराचे खाते जमा, आणि जर संपत्ती आणली तर संपत्तीचे खाते नावे, नवीन भागीदाराचे खाते जमा। तर अशा पद्धतीने नवीन भागीदार जेव्हा जेव्हा भांडवल आणलं तेव्हा तेव्हा ह्या दोन नोंदी केल्या जातात। या तुम्हाला दोन नोंदी मी स्क्रीनवर लिहिलेल्या आहेत, पहा। तर दोन नोंदी झालेल्या आहेत, लिहून घ्या। नवीन भागीदाराला व्यवसाय देण्यासाठी भांडवल आणावंच लागते। आणत असताना तो दोन पद्धतीने आणतो, कधी कधी तो नगदी घेऊन येतो तर कधी कधी तो संपत्ती आणतो। नगदी आणलं तर ही नोंद करा, संपत्ती आणली तर ही नोंद करा, ओके। तर आता या ठिकाणी आपल्याला काय शिकायचं बाबा, भांडवलांचे समायोजन। तर भांडवलाचं समायोजन कशा पद्धतीने केलं जातं बघा, हे थोडंसं स्टेप महत्वाचे आहे। हे झाल्याच्या नंतर आपल्याला मेन गणिताला सुरुवात करायची आहे। आता मला एक सांगा, एक्स आणि वाय हे दोन जण कोणते भागीदार होते, जुने भागीदार आहेत, जुने भागीदार। आणि समजा आपल्या बिझनेस मध्ये पी हा नवीन भागीदार येणार आहे। उदाहरण समजून घ्या, एक्स आणि वाय हे दोघ जण जुने भागीदार आहेत, पी आपल्या व्यवसायामध्ये नवीन भागीदार येणार आहे। काही वेळेस काय होतंय, आपल्याकडे नवीन भागीदाराचं पीचं भांडवल देतात, की समजा पी ने 50,000 रुपये भांडवल आणले तर या पीच्या भांडवलाच्या आधारावर तुम्ही एक्स आणि वाय ला किती आणावे लागेल ते सांगा, ओके। म्हणजे पहिला प्रश्न तर असाच येते, नवीन भागीदाराने भांडवल आणले, नवीन भागीदाराने भांडवल आणले तर त्याच्यावरून, हे जे नवीन भागीदाराने भांडवल आणले त्याच्यावरून जुन्या भागीदाराला किती आणावे लागेल ते सांगा। जुन्या भागीदाराला किती आणावे लागेल सांगा। म्हणजे याचा अर्थ पीचं दिलंय पण एक्स आणि वायचं दिलं नाही, तर पीचं म्हणजे नवीन भागीदाराचं दिलंय 50,000, तर एक्स आणि वाय ला किती किती आणावं लागेल हे आपल्याला सांगायचंय। याला एक स्टेप म्हणतात। आणि दुसरी स्टेप आहे, काही गणितात काय करतात, जुन्या भागीदाराचं भांडवल आपल्याकडे देतात
परंतु जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून आपल्याला म्हणतात नवीन भागीदाराचं भांडवल तुम्ही शोधून काढा. तर इथं दोन पद्धती आहेत. एक आहे नवीन भागीदाराचं भांडवल दिलं जातं त्याच्यावरून जुन्याचं काढायचंय, आणि एक आहे जुन्याचं दिलं जातं त्याच्यावरून कोणाचं काढायचंय, नवीनचं. ते दोन्ही स्टेप इथं बघा. पहिली स्टेप आहे जेव्हा नवीन भागीदार भांडवल आणतो. नवीन भागीदार भांडवल आणतो म्हणजे याचा अर्थ नवीन भागीदाराचं भांडवल प्रश्नात असतंय, तेव्हा त्याच्या भांडवलावरून जुन्या भागीदाराचे भांडवल काय करा, काढणे. म्हणजे याचा अर्थ इथे नवीन भागीदाराचं भांडवल आपल्याला प्रश्नात दिलेलं असते, नवीनचं भांडवल प्रश्नात दिलेलं असते, पण जुन्याचं भांडवल किती आपल्याला काय करायचंय, काढावं लागते. ही असते एक स्टेप गणितातली. आणि दुसरी एक स्टेप आहे बघा, जेव्हा जुन्या भागीदाराचे भांडवल आणले किंवा जुन्या भागीदाराचं भांडवल आहे समजा, मग जुन्यात भांडवल जर आहे तर त्यावरून कोणाचं काढायचं आपल्याला, नवीन भागीदाराचं भांडवल शोधून काढा. म्हणून दोन स्टेप आहेत. काही गणितामध्ये या जुन्याचं भांडवल देतात तर त्याच्यावरून आपल्याला नव्याचं शोधून काढा म्हणतात, तर काही वेळेस नवीनचं भांडवल ऑलरेडी प्रश्न देतात त्याच्यावरून आपल्याला जुन्याचं शोधून काढा म्हणतात. तर आपण पहिली स्टेप बघू. नवीन भागीदारानं भांडवल आणले म्हणजे नवीनचं प्रश्नात आहे. ओके, नवीन भागीदाराचं भांडवल प्रश्नामध्ये दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला जुन्या भागीदाराचं भांडवल शोधून काढायचंय. तर ही स्टेप आपण लक्षात ठेवू, बघू. तर हे करण्यासाठी इथे दोन सूत्र दिलेले आहेत. तुम्हाला पहिले सूत्र वापरायचं एकूण भांडवलाचं. एकूण भांडवल काढण्यासाठी सूत्र आहे नवीन भागीदाराचे भांडवल गुणिले त्यांच्या नफ्या तोट्याचे कसे प्रमाण, व्यस्त प्रमाण. आणि दुसरं सूत्र आहे आपल्याला कोणाचं भांडवल काढायचं, जुन्या भागीदाराचं काढायचं. मग सूत्र आहे जुन्या भागीदाराचं भांडवल काढण्यासाठी एकूण भांडवल घ्यायचे इथं आपण काढलेलं आहे ते, आणि गुणिले काय करा, नवीन प्रमाण करा. तर या दोन स्टेपनं आपल्याला नवीन भागीदाराच्या भांडवलावरून कोणाचं भांडवल काढता येते, जुन्या भागीदाराचं भांडवल काढता येते. तर या दोन स्टेप मधून आपण पहिली स्टेप आधी घेऊ ही, नंतर ती घेऊ. आता मी इथे तुम्हाला नवीन भागीदाराच्या भांडवलावरून कोणाचं भांडवल काढून दाखवणार आहे, जुन्याचं. तर या ठिकाणी त्याचा एक प्रश्न दिलेला आहे. आता आपण नवीनचं भांडवल दिलंय बघा, प्रश्न बघा. एक्स व वाय हे 3:2 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे जुने भागीदार आहेत. म्हणजे एक्स आणि वाय कोणते आहेत, जुने. त्यांनी पी ला प्रवेश दिलाय. पीला काय दिला, प्रवेश. म्हणजे पी हा कोणता भागीदार आहे, नवीन. मग पी ने भांडवल किती आणलंय, 50,000 भांडवल आणला तर एक्स व वाय ला किती आणावे लागेल. म्हणजे याचा अर्थ पी हा नवीन आहे, नवीनचं 50 दिले तर एक्स व वाय चे किती भांडवल सांगा ते सांगा. म्हणजे आता मला सांगा पी च्या भांडवलावरून आपल्याला कोणाचं काढायचं, एक्स आणि वायचं. त्याच्यासाठी काय करावं लागतं, हे दोन सूत्र वापरायचे. तर या ठिकाणी मी उत्तर लिहितो बघा. घेणार आहात पहिली. तर ही पहिली स्टेप आहे. पी चं भांडवल दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वायचं काढायचं. ते दोन सूत्र वापरा म्हणे. उत्तरात पहिले सूत्र आहे एकूण भांडवल काढायचे. तर एकूण भांडवल काढायचं सूत्र काय, नवीन भागीदाराचे भांडवल. नवीन भागीदाराचे भांडवल गुणिले, गुणिले काय, त्यांच्या नफ्या तोट्याचे कसे प्रमाण, व्यस्त. त्यांच्या नफ्या तोट्याचे व्यस्त प्रमाण. हे सूत्र आहे बघा, लक्षात ठेवा, एकूण भांडवलाचं. ओके, सूत्र लिहून घ्या तुम्ही. तर आता एकूण भांडवल काढण्यासाठी सूत्र दिले नवीन भागीदाराचे भांडवल आधी घ्यायला सांगितले. मग प्रश्नात कोणता नवीन भागीदार होईल बघा, वाचवा प्रश्न एकदा. एक्स व वाय हे 3:2 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे जुने भागीदार आहेत. हे जुने भागीदार त्यांचं प्रमाण दिले 3:2. त्याच्या पुढे त्यांनी पी ला 1/5 साठी प्रवेश दिला. पी ला प्रवेश दिला म्हणजे पी कोणता भागीदार आहे, नवीन. त्याच्या पुढे दिले पी ने भांडवल किती आणलंय, 50,000 भांडवल म्हणून आणले. आता पी न भांडवल 50,000 आणलं म्हणजे पी नवीन भागीदार आहे. तर नवीन भागीदाराचं भांडवल 50,000. इथं काय घ्यायला सांगितलं, नवीन भागीदाराचे भांडवल किती आहे, 50. त्याच्या पुढे गुणिले ला गुणिले. त्याच्या पुढे सांगितलं त्याच्याच नफ्या तोट्याचे कसे प्रमाण, व्यस्त. त्याच्याच म्हणजे त्या पीचच. आता पी कितीसाठी आला व्यवसायात, 1/5 साठी. आता 1/5 आहे तर त्याचं सरळ प्रमाण नाही सांगितलं. त्याचं कसं प्रमाण सांगितलं, व्यस्त. व्यस्त म्हणजे काय होईल, छेद अंशाचा येईल आणि अंश छेदात येईल. म्हणजे 1/5 होतं तर 5/1 म्हणा, बरोबर. समजा 1/4 असेल आणि त्याचं व्यस्त सांगितलं की 4/1 म्हणा. 1/3 असेल त्याचं व्यस्त म्हणलं की 3/1 म्हणा. त्याला व्यस्त प्रमाण म्हणतात. मग आता कशाचं व्यस्त प्रमाण विचारलंय, पी च्या नफ्याचं. पी कितीसाठी आला, 1/5 साठी.
तर 1/5 व्यस्त प्रमाण बनेल 5/1 म्हणजे लिहून टाका 5/1 म्हणजे 50,000 गुणिले 5 भागिले 1 आहे 5 5 25 ला 25 2,50,000 याला भागिले 1 आहे 1 ची किंमत काही फरक पडू शकत नाही भागलं तर म्हणून उत्तर आलं 2.5 लाख 2,50,000 हे आले एकूण भांडवल सर्वांना समजते का बाबा काढून घ्या 2,50,000 रुपये काय आलं एकूण भांडवल हे झालं पहिलं सूत्र आता दुसरं सूत्राचं काय सांगितलं बघा जुन्या भागीदाराचं भांडवल काढा म्हणते आणि जुन्या भागीदाराचं भांडवल काढण्यासाठी दिले एकूण भांडवल काढा एकूण भांडवल इथं काढलंय आपण बघा 2.5 लाख रुपयाले आणि गुणिले काय सांगितलं नवीन प्रमाण घ्या आता मला एक सांगा नवीन प्रमाण इथं कुठं आहे का नाही त्यामुळे आपल्याला आधी नवीन प्रमाण काढावं लागेल नवीन प्रमाण काढल्याच्या नंतरच एक पद्धत काढता येईल आपल्याला मग त्यासाठी आता मला तुम्हाला एकदा नवीन प्रमाण कसं काढतं ते एकदा शिकवायला तर बघा नवीन प्रमाण कसं काढायचं तुम्हाला हे शिकवलेलं आहे नफ्याचे नवीन प्रमाण नाही पाठीमागे 1-2 व्हिडिओ बघा त्याच्यात नवीन प्रमाण त्यागाचं प्रमाण शिकवलंय ज्याला इथं नाही कळालं त्यानं पाठीमागचा व्हिडिओ बघून नवीन प्रमाण बघून मग इकडे या व्हिडिओला बघायला मी थोडं फास्ट काढणार येतात नवीन प्रमाण याला नफ्याचे नवीन प्रमाण मी पण म्हणतो जो नवीन आहे तर नवीन प्रमाण अगोदर ते पाठीमागचा व्हिडिओ बघा नंतर हे पाहायला या तर समजेल नाही तर नाही समजणार नवीन प्रमाणात सूत्र होतं जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा हे शिकवलेलं आहे दुसऱ्या पिरियडला नवीन प्रमाण कशा पद्धतीने काढतात ते शिकवलंय तर सूत्र आहे बाबा जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा हे जर वापरलं तरच आपल्याला कोणतं प्रमाण काढता येते नवीन प्रमाण आता इथं बघा प्रश्न सांगितले जुने प्रमाण घ्या x व y किती आहे 3-2 हे त्यांचं जुनं प्रमाण आहे किंवा जुने भागीदार आहेत जुन्या भागीदाराचे जे प्रमाण असते त्याला जुनं प्रमाण म्हणतात मग 3 आणि 2 ची बेरीज किती होईल 5 खाली लिहून टाकायचं 5 म्हणजे 3/5 आणि 2/5 पहिला x आहे म्हणजे पहिल्याच हे आहे दुसरा y आहे म्हणजे दुसऱ्याच हे आहे मी पुन्हा एकदा सांगतो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना डायरेक्ट व्हिडिओ बघितला तर त्याला कळणार नाही अगोदर त्यांना नवीन प्रमाण काढायचं ते व्हिडिओ बघून मग इकडे तर x चं 3/5 येईल y चं 2/5 येईल तर नवीन प्रमाण आपल्याला पहिल्यांदा x चं काढावं लागेल कारण नवीन प्रमाणे सर्व भागीदाराचे काढतात आणि त्यागाचं प्रमाण हे फक्त 2 भागीदाराच काढतात तर x चं नवीन प्रमाण काढायला तर अगोदर जुनं प्रमाण घ्यायला सांगितलंय तर बघा x चं जुनं प्रमाण आहे 3/5 गुणिलेला गुणिले त्याच्यानंतर सांगितलं शिल्लक नफा घ्या आता शिल्लक नफा कसा काढतात त्याच पिरियड मध्ये मी शिकवले त्याच व्हिडिओ मध्ये बघा शिल्लक नफा शिकवलाय नेहमी लक्षात ठेवायचं जो नवीन भागीदार आपल्या गणितात येतो आज कोणाला पी आला जो नवीन भागीदार व्यवसायात येतो तो कितीसाठी आलाय 1/5 साठी मग तो कितीसाठी आलाय त्या शेषावरून आपल्याला काय काढता येते शिल्लक नफा काढता येतो मग पी हा नवीन भागीदार आहे तो कितीसाठी आलाय 1/5 साठी तर मी पाठीमागे सांगितलं होतं हे नेहमी 5 मधून 1 काढून टाकायचं म्हणजे छेदातून अंश काढायचं 5 मधून 1 गेले 4 उरले आणि 5 ला 5 खाली लिहायचे ह्यालाच म्हणतात शिल्लक नफा जर समजा पी 1/4 साठी आला असता 4 मधून 1 काढला असता 3 उरले असते 4 ला 4 खाली लिहिले असते हे शिल्लक नफा आहे की नाही तर शिल्लक नफा मी शिकवलेला आहे पाठीमागे एकदा तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा नंतर इकडे या समजून घ्यायचं असेल तर पी कितीसाठी आला 1/5 साठी 5 मधून 1 काढला उरले 4 5 ला 5 खाली लिहिले त्याला म्हणतात शिल्लक नफा याला काय म्हणतात शिल्लक नफा मग शिल्लक नफा किती आला 4/5 मग आता मला एक सांगा याच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह नाही गुणाकाराचं आहे सरळ गुणाकार करून घ्या 3/12 ला 12 5 5 25 x चं किती आलंय 12/25 हे काय आहे त्याचं नवीन प्रमाण आहे पुन्हा एकदा सांगायलो प्रत्येक जणांना जाऊन आधी नवीन प्रमाणचा व्हिडिओ बघा ते कळालं तर जिथं काढता येईल नाही तर डोके पागल करून घ्यायचं होतं कळालं इथपर्यंत तर बाबा x चं किती आलेलं आहे 12/25 आता दुसरा व्यक्ती आहे y चं पहा नवीन प्रमाण काढायचं तर जुनं प्रमाण आधी घ्या म्हणते y चं जुनं प्रमाण इथे आहे 2/5 हे गुणिले शिल्लक नफा घ्या म्हणा आताच काढला शिल्लक नफा किती काढलाय 4/5 काढला ते घेऊन टाका 4/5 4 2 8 8 5 5 25 y चं किती आलं मग 8/25 नवीन प्रमाण आपण 2 भागीदाराच काढले x आणि y चं आता p चं काढावं लागतं कारण नवीन प्रमाण हे सर्व भागीदारच काढतात पी हा नवीन आलाय हे कितीसाठी आला रे 1/5 साठी आलाय मग याचं जुनं प्रमाण हे 1/5 समजून इथे घेऊन टाकायचं 1/5 गुणिलेला गुणिले
तुम्हाला स्टेप वेगळी शिकेल ती मी इथं शिल्लक नफा घ्यायचा नाही. इथं मी एक सांगितलं होतं, एक्सचा छेद किती आलाय 25, वायचा छेद किती आलाय 25, तर पीचा पण छेद किती आणायचा आहे 25च आणायचा आहे. तर 25 आणण्यासाठी इथं 5 आहेत, 5ला कितीने गुणावं लागेल तो 25 येतील, तर इथं 5नच गुणावं लागेल, म्हणजे 5 5 25 येतील, बरोबर आहे. आणि वरला काय करावं लागेल 5ला 5 घ्यावं लागेल, म्हणजे 5 1 5. या अशा पद्धतीने करून तुम्हाला काय करावं, नवीन प्रमाण काढावं लागेल. ज्याला ही स्टेप समजत नाही त्याला एक मी दुसरी स्टेप शिकवली होती, ती लक्षात आहे का बघू. कोणाचं काढायचं आपल्याला पीचं. तर मी त्या दिवशी सांगितलं होतं एक्सचा छेद किती आहे 25, वायचा पण किती आहे 25, तर पीचा पण किती आला पाहिजे 25. मग खाली लिहून टाका 25. तर ह्याचे किती आहेत अंक 12, ह्याचे किती आहेत 8, मग 12 आणि 8 किती झाले 20, मग 25 याला किती कमी येतो 5, मग वर लिहून टाकायचे 5. तर पीचं किती आलं 5/25. तर पहिल्याचं आलं 12/25, दुसऱ्याचं आलं 8/25 आणि तिसऱ्याचं आलं 5/25. ह्यालाच म्हणतात नवीन प्रमाण. पुन्हा एकदा सांगायला मी, जो नवीन विद्यार्थी आहे तो डायरेक्ट हे व्हिडिओ बघायलाय त्याला कळणार नाही, त्यासाठी त्यांना अगोदर नवीन प्रमाण कसं काढतात ते बघून या मागचा व्हिडिओ, त्याच्यानंतर त्याला बिलकुल टोटल व्हिडिओ कळेल. ओके. तर आपल्याकडे आता एक झालं एकूण भांडवल आणि दुसरं झालं नवीन प्रमाण. एक्सचं किती आलंय 12/25, वायचं किती आहे 8/25 आणि पीचं किती आलंय 5/25. तर आता आपल्याला हे सूत्र वापरायला हरकत नाही, आता वापरता येईल आपल्याला. आपल्याला काढायचं जुन्या भागीदाराचं भांडवल. तर अगोदर एकूण भांडवल घ्या म्हणते, इथं एकूण भांडवल काढलंय आपण, नंतर नवीन प्रमाण घ्या म्हणते, नवीन प्रमाण पण काढलंय आपण आताच. तर हे आता घेऊया हरकत नाही. जुन्या भागीदाराचे भांडवल, जुन्या भागीदाराचे सूत्र काय होतं, एकूण भांडवल गुणिले नवीन प्रमाण. एकूण भांडवल नवीन प्रमाण. आता जुन्या भागीदाराचं भांडवल घ्यायचं तर पहिला जुना भागीदार एक्सचं भांडवल काढायचं आपल्याला. तर एक्सचं भांडवल काढण्यासाठी ते विचारलं एकूण भांडवल घ्या. तर प्रश्नाने एकूण भांडवल तिथे 2.5 लाख आहे, ते 2.5 लाख घ्या. हे गुणिलेला गुणिले, त्याच्यानंतर नवीन प्रमाण घ्या म्हणते. मग एक्सचं नवीन प्रमाण येत आहे बघा, एक्सचं नवीन प्रमाण काढले तुम्ही 12/25, येतं शेतच लिहून टाका 12/25. बघा 2,50,000 गुणिले 12 आहेत भागिले 25 करून घ्या कॅल्क्युलेशन. येतं भागाकाराच्या रेषेत पर्यंत असते, करून घ्यायचं तर 25 1 25, 25 1 25, 1 2 3 4, 1 2 3 4. इथं किती आहेत मग 10,000, 10,000 गुणिले 12, 12 1 12, 1,20,000 येते का बघा. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, 1,20,000 रुपये एक्सचं येते का बघा, यायला पाहिजे एक्सचं 1,20,000. त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती वाय, ज्याला नाही कळलं तर व्हिडिओ पाठीमागे घेऊन बघा, समजून जाईल. काहीच केलं नाही, याच्यात एकूण भांडवल घ्या म्हणलं होतं, एकूण भांडवल घेतलं 2,50,000 रुपये ते घेतलं. एकूण भांडवलच्या नंतर नवीन प्रमाण घ्या म्हणते. एक्सचं नवीन प्रमाण किती आहे 12/25, जसे असतं तसं 12/25 लिहिले. हे छेद आहेत म्हणजे भागाकार आहेत, मग भागाकार करून घ्या. 25 1 25 केलं 10,000 वर आलं, 10,000 गुणिले 12 केलं 1,20,000. त्याच्यानंतर वायचं, वायचं पण काढण्यासाठी आधी एकूण भांडवलच घ्या म्हणते. प्रश्नात एकूण भांडवल किती 2.5 लाख आहे, घेऊन टाका 9,50,000 गुणिले गुणिले, नंतर नवीन प्रमाण घ्या म्हणते. वायचं नवीन प्रमाण इथे आहे 8/25, हे लिहून टाका 8/25. 2,50,000ला 8 गुणा भागिले 25 करून घ्या स्टेप. आधी गुणायचं असेल आधी गुणाकार करून नंतर भागाकार केलं तरी चालेल, डायरेक्ट भागाकार करतो म्हणलं तरी चालेल. 25 1 25, 25 1 25, 1 2 3 4, 10,000 गुणिले 8 आहे 80,000 आहे. 80,000 रुपये आलं का बघा. म्हणजे एक्सचं किती आलंय 1,20,000 आणि वायचं किती आलंय 80,000. तुम्ही म्हणलं सर पीचं पण काढायचं, तर पीचं पण काढून घ्या. पीचं तर काढण्याची गरजच नाही, पीचं डायरेक्ट ऑलरेडी भांडवल 50,000 इथं आहे तेवढंच येते. पण जर तुम्हाला काढायचं असेल तर बघून घ्या. एकूण भांडवल किती आहे 2,50,000 घेऊन टाका. 2,50,000 गुणिलेला गुणिले, नवीन प्रमाण घ्या म्हणते. पीचं नवीन प्रमाण किती आहे 5/25, म्हणजे 2,50,000 गुणिले 5 भागिले 25 आहे. करून घ्या 25 1 25, 25 1 25, 1 2 3 4, 10,000 आले. 10,000 गुणिले 5 म्हणजे 50,000.
पीचं बदलत नाही, पीने 50,000 इथे दाखवले, इथे 50 दाखवले. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा, एक्स ने 1,20,000 आणले, वाय ने 80 आणले, पी ने किती आणले 50 आणले. तो 1,20,000 आणि 80 ची बेरीज 2,00,000 झाली आणि हे 50 म्हणजे किती झाले 2.5 लाख. त्याला म्हणतात एकूण भांडवल. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या गणितामध्ये जे एकूण भांडवल 2.5 लाख रुपये आहेत, ते एकूण भांडवलात 2.5 लाखामध्ये पी चे फक्त 50,000 आहेत, वाय चे 80,000 आहेत आणि एक्स चे किती आहेत 1,20,000. मग प्रश्न असा होता, बाबा नवीन भागीदाराने भांडवल आणले तर जुन्याला किती आणावे लागेल, प्रश्न हेच होता. पी ने 50,000 जर भांडवल म्हणून आणले तर एक्स व वाय ला किती आणावे लागेल, तर कळालं इथं एक्स ला आणावं लागेल 1,20,000 आणि वाय ला आणावं लागेल 80,000 आणि पी ने किती आणले 50. असे म्हणून यांचे किती बनतील 2.5 लाख. तर याला सरळ सरळ म्हणायचं भांडवलाचं समायोजन, नवीन भागीदाराच्या भांडवलावरून कोणाचे काढणे, जुन्याचे. इथपर्यंत काही अडचण नसेल, पाठीमागचा व्हिडिओ घेऊन बघू शकता, रिटर्न पाठीमाग येऊन डबल गणित करून बघा. पुस्तकामध्ये 2 गणित तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. आता एक स्टेप झाली की नवीन भागीदाराच्या भांडवलावरून आपण जुन्याचं काढलं. आता दुसरी स्टेप शिकवणार आहे, जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून कोणाचं काढायचंय, नवीनचं. ती स्टेप बघा. तर या पद्धतीमध्ये आता बघा, आपल्याला जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून कोणाचं भांडवल काढायचं, नवीन भागीदाराचं भांडवल काढायचंय. तर त्यासाठी देखील या 2 सूत्र वापरायचे आपल्याला. अगोदर देखील 2 सूत्र वापरले, इथे देखील 2 सूत्र वापरले. तिथं आपण जुन्या भागीदाराचं भांडवल काढवलेलं, इथं आपल्याला नवीनचं भांडवल काढायचंय. तर या ठिकाणी 2 सूत्र काय वापरायचे, पहिलं सूत्र आहे एकूण भांडवल काढायचे. त्या देखील पद्धतीत एकूण भांडवल काढलं, पण स्टेप वेगळी होती. इथे एकूण भांडवल काढायचे स्टेप वेगळे. इथे एकूण भांडवल काढण्यासाठी काय करायचं, जुन्या भागीदाराच्या भांडवलाचे काय करायचं बेरीज आणि गुणिले शिल्लक नफ्याचे काय करायचे व्यस्त प्रमाण. जे सूत्र आहे ते लिहून घ्या तुमच्या नोट्स मध्ये. तर एकूण भांडवल काढण्यासाठी सूत्र आहे जुन्या भागीदाराच्या भांडवलाची बेरीज गुणिले शिल्लक नफ्याचे व्यस्त प्रमाण. आणि त्याच्यानंतर नवीन भागीदाराचं भांडवल काढण्यासाठी सूत्र आहे की जे एकूण भांडवल काढले ते एकूण भांडवल इथे घ्यायचं गुणिले नवीन भागीदाराच्या नफ्या तोट्याचं काय करायचं प्रमाण घेऊन टाकायचं. तर अशा पद्धतीने 2 सूत्र आहेत, लिहून घ्या. व्हिडिओ स्टॉप करून बघून लिहून घ्या. आता ह्याच्या आधारे देखील प्रश्न दिलाय, ए व बी हे 3/2 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे काय आहेत, जुने भागीदार आहेत. मग ए व बी हे कोणते भागीदार आहेत, जुने. त्यांनी 60,000 व 48,000 रुपये भांडवल आणलंय. आता मला सांगा, ए व बी चं भांडवल इथे दिले 60 आणि 48 दिले, पण त्यांनी आर ला काय केलाय, प्रवेश दिलाय. आता नवीन भागीदार कोण झाला, आर, कारण त्याला प्रवेश दिलाय. तर आर ला किती भांडवल आणावे लागेल. आजच्या गणितात आपल्याकडे ए व बी चे भांडवल दिले, पण आरचं दिलं नाही, आरचं काढायचंय. ते 2 सूत्र वापरायचे. बघा काय पद्धत. हे सुरुवात केली आपण. तर पहिलं सांगितलं एकूण भांडवल काढा. एकूण भांडवल, एकूण भांडवल काढायचं सूत्र काय दिले, जुन्या भागीदाराच्या भांडवलाची बेरीज. जुन्या भागीदाराच्या भांडवलाची बेरीज गुणिले शिल्लक नफ्याचे व्यस्त प्रमाण. शिल्लक नफ्याचे व्यस्त प्रमाण. आता बघा, एकूण भांडवल काढायचे सांगितले, जुन्या भागीदाराच्या भांडवलाची बेरीज घ्या. जुने कोण कोण आहेत आपल्याकडे, ए व बी आहेत. तर ए व बी चं भांडवल बघा, पहिला म्हणजे 1 नंबरचं ए चं असेल 60 आणि दुसरा बी आहे त्याचं किती असेल 48. त्या दोघांच्या भांडवलाची बेरीज घ्या म्हणते. तर 60 आणि 48 ची बेरीज किती होईल सांगा. माझ्या हिशोबाने 1,08,000 होईल. तुमचा हिसाब वेगळा असेल तर तुम्ही तुमच्या हिशोब वहीत ठेवा. तर एकूण भांडवलाची बेरीज झाली, जुन्या भागीदाराचं सरळ सरळ घेतलं आपण 1,08,000, एकाचे 60 आणि दुसऱ्याचे 48 गुणिले शिल्लक नफ्याचे व्यस्त प्रमाण घ्या म्हणते. शिल्लक नफ्याचं व्यस्त प्रमाण घेण्यासाठी आधी शिल्लक नफा काढावा लागतो. शिल्लक नफा कसा काढायचा मी तुम्हाला वारंवार सांगालो. जो नवीन भागीदार आपल्या गणितात येतो, इथं आर आला, कितीसाठी आला रे, 104 साठी. तो 104 साठी आला तर काम काय करा म्हणलं मी, त्याच्या हिश्श्यातून वरली संख्या वजा करा. 4 मधून गेली 3 राहतील, 4 ला 4 खाली येतील. ह्या ज्या पद्धती आहे याला म्हणतात शिल्लक नफा. जर समजा आर हे 103 साठी आलता, तर 3 मधून 1 काढला असता, 2 उरले असते, 3 ला 3 खाली. पण तसा आलाय का तो, नाही, तो 104 साठी आला. मग आर हा 104 साठी आलाय, तर 4 मधून 1 गेला, 3 राहिले, 4 ला 4 खाली. याला म्हणायचं शिल्लक नफा. मग आता शिल्लक नफा किती आला, 304. त्यानं आपल्याला शिल्लक नफा घ्यायला सांगितलं का. शिल्लक नफ्याचे कसे प्रमाण, व्यस्त प्रमाण. व्यस्त म्हणलं की संख्या वरली खाली आणि खाली वरीच आहे, म्हणजे 4 हे वर जातील आणि 3 कुठे येतील, खाली. याला म्हणायचे शिल्लक नफ्याचे कसे प्रमाण, व्यस्त प्रमाण. ही आहे शिल्लक नफा.
आणि त्याचं व्यस्त प्रमाणही आहे. तर इथे घेऊन टाकावं लागेल 4/3. 1,08,000 गुणिले 4/3 या करू. तर आता हे शिल्लक नफ्याचे काय व्यस्त प्रमाण आपण लिहिलेलं आहे. आता त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. आधी भागिले करा की आधी गुणिले करा तुमच्या मनावर. 3 × 3 3 × 9 आधी भागाकार करायला आहे. 10 2 9 गेला उरला किती झाले 18. 3 × 18 1 2 3 किती रुपये आले 36,000. आता हे 36,000 गुणाकार किती 4 म्हणजे 36,000 गुणिले 4 करून घ्या. 4 0 0 4 0 0 4 0 0 24 4 4 2 4 3 12 12 2 14 14 14 किती आलं 1,44,000. एकूण भांडवल 1,44,000 रुपये आले का बघा. तुम्ही तुमच्या वहीमध्ये करून पाहायचं. चला आपल्याकडे एकूण भांडवल या ठिकाणी आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला नवीन भागीदाराचं भांडवल. दुसरी स्टेप आहे काय करा नवीन भागीदाराचं भांडवल करा. स्टार मध्ये नवीन भागीदाराचे भांडवल. सूत्र काय आहे त्याचं एकूण भांडवल गुणिले नवीन भागीदाराचे नफ्या तोट्याचे प्रमाण. व्यस्त विचार नाही ते फक्त प्रमाण म्हणलं बरं का हे लक्षात ठेवा. व्यस्त म्हणलं तर खालची संख्या वर वरची खालची संख्या खाली करायची. आता इथे नवीन भागीदाराचं भांडवल काढायचं आपल्याला. ते एकूण भांडवल यामध्ये एकूण भांडवल काढलं 1,44,000 गुणिले गुणिले त्याच्या पुढे विचारलं नवीन भागीदाराचं प्रमाण घ्या सर. आता नवीन भागीदार कोण आहे नवीन भागीदार कोण आहे आर. त्याचं प्रमाण किती आहे 1/4 घेऊन टाका 1/4. 1,44,000 ला एका गुणा तेवढेच आहे भागिले 4 करा. 4 1 4 4 12 14 12 गेले उरले 2 झाले 24 4 24 1 2 3 किती आलं 36,000. म्हणजे नवीन भागीदाराला किती रुपये भांडवल आणावं लागेल 36,000 रुपये भांडवल आणावं लागेल. कळालं. म्हणजे एक्स चं वाय चं ऑलरेडी दिलं. एक्स चं दिलं तर 60 वाय चं तर 48 म्हणजे ह्याला किती आणावं लागेल 36. म्हणजे दोघांच्या भांडवलावरून याचं पण आपल्याला भांडवल काढता आले. तुम्हाला असं जर ही जर स्टेप करायची नसेल तर ही शॉर्टकट स्टेप आहे. मला सांगा संस्थेमध्ये एकूण भांडवल किती आहे 1,44,000 समजा 1,44,000 म्हणजे तिघाच मिळून एकूण भांडवल म्हणजे काय तिघाच पण भांडवल तिघाच मिळून किती पाहिजे म्हणते 1,44,000. तर ऑलरेडी या दोघांचं किती होतं रे 60 आणि 48 1,08,000 ऑलरेडीच होतं. तर ते 1,08,000 त्याच्यातून तुम्ही काढून टाका. 0 0 0 4 मधून 8 जात नाही 14 तून 8 गेले 6 इथे उरले 3 3 मधून 0 गेले 3 1 मध्ये गेला 0 म्हणजे नवीनला किती आणावं लागेल 36. तुम्हाला अशा देखील पद्धत करता येईल. ही पद्धत वापरून करा ही पद्धत करून वापरा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही स्टेप काय झालेल्या संपलेल्या आहेत. नवीन भागीदारांना जर भांडवल आणलं तर आपल्याला जुन्याचं पण काढता येईल आणि जुन्यानं दोघांना जर आणलं तर नवीनचं पण भांडवल काढता येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या दोन्ही स्टेप काय झालेल्या संपलेल्या आहेत. जर कधी कधी लक्षात आहे कधी कधी काय केलं जातं एखादा भागीदार काय करते जास्त भांडवल आणते. तर कधी कधी एखादा भागीदार भांडवल कसं आणते कमी. जर जास्त झालं तर त्या भागीदाराचं भांडवल आपल्याला काय करावं वापस करावं लागते. आणि जर कधी कधी जर भांडवल समजा कमी झालं तर त्या भागीदाराला आपल्याला म्हणता लागते बाबा भांडवल आणून दे. म्हणून गणितामध्ये कधी कधी भांडवल जास्त पण होते आणि कधी कधी भांडवल काय होते कमी पण होते. जास्त झालेलं भांडवल त्याला परत केलं जातं आणि कमी पडलेलं भांडवल त्याच्याकडून परत काय केलं जातं आणलं जातं. तर याच्यासाठी 2 नोंदी येतात. त्या 2 नोंदी इथं तुम्हाला मी फळ्यावर दाखवेल त्या लिहून घ्या. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी याच्यातल्या काय झाल्या नोंदी या ठिकाणी काय झाल्या संपल्या. उद्याच्या पिरियडपासून आपण याचे काय करू गणित करू. त्या 2 नोंदी मी फळ्यावर लिहिणार आहे त्या लिहून घ्या आणि त्याच्यानंतर आपण पिरियड काय थांबेल. तर या 2 नोंदी आहेत बघा. जर जास्त भांडवल झालं तर ही नोंद केली जाते आणि जर कधी कमी भांडवल पडलं तर त्यासाठी ही नोंद केली जाते. या दोन्ही नोंदी तुम्ही वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवा. प्रमाणापेक्षा जास्त भांडवल असल्यास ही नोंद करायची. जेव्हा जास्त झालं त्याचं त्याला परत देऊन टाका. आणि जेव्हा आपल्याकडे भांडवल त्याचं एखाद्याचं कमी आलंय तर त्याच्याकडून ते भांडवल काय करा परत आणा. बरोबर आहे. तर त्यासाठी या 2 नोंदी आहेत. लिहून ठेवा. प्रमाणापेक्षा जास्त भांडवल आल्यास ही नोंद केली जाते आणि कमी भांडवल असल्यास ही नोंद केली जाते.
नोंद आहे संबंधित भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा बँक किंवा कर्ज किंवा चालू खाते जमा या चारपैकी एक शब्द विचारतात फक्त। इकडे आहे प्रमाणापेक्षा कमी असेल तर रोख किंवा बँक किंवा चालू खाते नावे संबंधित भागीदाराचे खाते जमा। जास्त झाल्यावर संबंधित भागीदार नावेला येतो, कमी पडल्यावर संबंधित भागीदार जमाला जातो। अशा पद्धतीने या ठिकाणी पिरियड काय झाला संपला। आपण उद्याच्या पिरियडला भेटू आणि पुढचा पार्ट घेऊ। धन्यवाद।